बातमी आहे 13 एप्रिल रोजी अहमदपुरात होणाऱ्या आंदोलनाची। 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अर्धवेळचे पूर्णवेळ करण्यात यावे, वैयक्तिक खात्यावर पगार देण्यात यावे, ग्रामरोजगार सहाय्यकांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या वतीने 13 एप्रिल रोजी धरणे व निदर्शने आंदोलन पुकारण्यात आले। अहमदपूर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अहमदपूर, गट विकास अधिकारी अहमदपूर, पोलीस स्टेशन अहमदपूर या कार्यालयात निवेदनाद्वारे कळविण्यात आल्याची माहिती संघटनेचे तालुका सचिव तुकाराम गायकवाड व अध्यक्ष व्यंकट मुंडे यांनी आवाज बहुजनांचा न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे। ग्राम रोजगार सहाय्यक संघटना शाखा अहमदपूरच्या वतीने धरणे व निदर्शने करण्याचे निवेदन देण्यात आले। धरणे व निदर्शने करण्याची तारीख दिनांक 13/4/2026 रोजी आयोजित केलेली आहे। तरी आम्ही सर्व ग्राम रोजगार सहाय्यक संघटना किंवा महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवक आम्ही 18 वर्षापासून काम करत आहोत साहेब। मागणी काय आहे? मागणी आमची की आम्हाला मानधन मिळत नाही, पगार मिळत नाही आणि शासनाचं काम तर भरपूर आहे, अर्धवेळ म्हणते आणि आम्हाला 2 टायमाचं काम लावलेलं आहे सर। 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय लागू करत नाही आणि नंतर आम्हाला पगार नाही, वैयक्तिक खात्यावर देत नाही, ते ग्रामसेवकाच्या खात्यावर देते, ग्रामपंचायतचा चेक देते आणि ती चेक आला की आम्हाला त्यांच्या पाठीमागे फिरत राहावं लागते। महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटना शाखा अहमदपूर, मी ॲडव्होकेट व्यंकट लक्ष्मणराव मुंडे या तालुक्याचा या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आमचा विषय आहे ग्राम रोजगार सहाय्यक यांचे पंचायत समितीसमोर 1 दिवसीय धरणे व निदर्शने करत आहोत आणि सगळा महाराष्ट्रामध्ये सध्या काम बंद आंदोलन चालू आहे। आमच्या मागण्या आहेत दिनांक 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अर्धवेळचे पूर्णवेळ करण्यात यावे आणि वैयक्तिक खात्यावर आमचा पगार देण्यात यावा आणि ग्राम रोजगार सहाय्यकांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे। वरीलप्रमाणे आमच्या मागण्या आहेत। तरी हे मागण्या मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र सगळ्या आमच्या रोजगार सहाय्यकाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे आणि आम्ही 13 तारखेला 13/4/2026 रोजी हे आंदोलन आम्ही सुरू करत आहोत। तरी ह्याचा आम्हाला शासनाकडून न्याय मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन, BDO साहेब, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि सोमवारी आमचं हे आंदोलन सुरुवात होणार आहे। आवाज बहुजनांचा।